एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा. पुण्यातील कार्यक्रमात जय गुजरातचा नारा दिल्यानं विरोधकांचं शिंदेंवर टीकास्त्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे का? विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. तर उद्धव ठाकरेंनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा दाखवला जुना व्हिडिओ. जय गुजरात बोलल्यानं एकनाथ शिंदेंचं मराठीवरील प्रेम कमी होत नाही. फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण. तर शरद पवारांनी जय कर्नाटकचा नारा दिल्याची करून दिली आठवण. उद्योजक सुशील केडी यानं राज ठाकरेंना डिवचलं. 30 वर्ष मुंबईत राहून मराठी शिकलो नाही, यापुढेही मराठी शिकणार नाही. सुशील केडी यांचं राज ठाकरेंना आव्हान. उद्या ठाकरे बंधूंचा विजय मेळावा. वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून पाहणी. उद्याच्या मेळाव्याची प्रत्येक अपडेट झी24 तासवर. उद्याच्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची नवी निमंत्रण पत्रिका. कोणताही अजेंडा नाही, फक्त मराठीचा झेंडा असल्याचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेख. विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ब्रँड ठाकरेंची महाराष्ट्रात जादू चालणार का? मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार का? राजकीय वर्तुळात चर्चा. उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला कंटाळून राज देश सोडून निघाले होते. रामदास कदमांचा गौप्यस्फोट. उद्धव यांच्या सोबत न जाण्याचा राज ठाकरेंना सल्ला. आणि लातूरमधील पवार दाम्पत्याला मिळाली बैलजोडी. रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून मदत. बैल नसल्यानं शेतकऱ्यानं स्वतःलाच नांगराला जुंपलं होतं.